हिवाळा सुरू झाला की सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या सुरू होतात. यामुळे मग तेच ते दररोजचं जेवण चविष्ट लागत नाही. चटपटीत खाण्याची इच्छा होते, पण आजारी असल्याने बाहेरील पदार्थ सुद्धा खाऊ शकत नाही. अशा वेळी तुम्ही तांदळाची उकळ बनवू शकता. अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी उकळ कशी बनवायची त्याची रेसिपी जाणून घेऊया. तांदळाची उकळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तांदळाचे पीठ, ताक, तेल, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ आणि कढीपत्ता. सर्वात आधी कढईत तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडं गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे आणि मोहरी तडतडली की लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात कढीपत्ता सुद्धा टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता भाजून झाला की त्यात ताक टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर 2 कप पाणी सुद्धा टाकून घ्यायचे आहे. ही उकळ तुम्ही पूर्ण ताक वापरून सुद्धा बनवू शकता, पण ताक जास्त आंबट असेल तर 1 वाटीसाठी 1 कप ताक आणि 2 कप पाणी असं प्रमाण ठेवू शकता. आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे. आता त्यात तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे. पिठाचे गोळे न होऊ देता हे लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. उकळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटांनंतर उकळ तयार झाली आहे. आता यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ. चटपटीत आणि टेस्टी अशी उकळ तयार झालेली आहे. आजारपणातही तोंडाला चव लागेल अशी ही उकळ तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.